नमस्कार, आप देख रहे हैं पालघर लाइव, जनता की बुलंद आवाज। ग्रामीण विद्यार्थियों की पढ़ाई पर गहराया संकट। अभिभावकों ने स्कूलों में तत्काल शिक्षक नियुक्त करने की उठाई मांग। माझं नाव अस्मिता विशाल पाटील, मी इथली स्थानिक नगरसेविका आहे। ग्रामस्थ आणि पालकांची एक रास्त मागणी आहे की आम्हाला शाळेवर शिक्षक, ऍक्च्युली मागणी म्हणजे प्रशासनाला खडेबोल जाऊ दे, प्रशासनावर एवढं मोठं आहे। एकीकडे आपण बघतोय की मराठी शाळा जगला पाहिजे, मराठी शाळेचा पट वाढला पाहिजे, याच्यासाठी सरकार आहे ते प्रयत्न करतोय। आणि आमची ग्रामीण भागाची अवस्था अशी झाली आहे की ग्रामीण भागात मुलं आहेत पण शिक्षक नाहीयेत। इथं हा ग्रामीण पट्टा आहे आणि बहुतांश आदिवासी वर्गातला पट्टा आहे। हे मुलं इंग्लिश मिडियमला जाऊ शकत नाहीयेत। तर इथे 30च्या वरती म्हणजे जवळजवळ 31-32चा पट आहे। मग इथे सध्या तरी 1 ते 1.5 वर्षापासून एकच शिक्षक येतोय आणि इलेक्शनचं काम असल्यामुळे ते शिक्षक त्या कामाला लागले आणि मुलं येतात, खिचडी खातात आणि निघून जातात। असं ग्रामस्थांचं सर्वांचं म्हणणं आहे की येतात पण मुलं काहीही शिकली जात नाहीये। एका शिक्षकावर लोड वाढलेला आहे। दुसरा शिक्षक आहे तो मेडिकलचं कारण सांगून, फिलिप सर म्हणून आहेत, मेडिकलचं कारण सांगून जवळजवळ 1 ते 1.5 वर्ष झालं येतच नाहीयेत। पंचायत समितीमध्ये 4 ते 5 वेळा फेऱ्या मारल्या तर त्यांनी शिक्षक पाठवू असं सांगितलं। तो शिक्षक आला, 2 ते 3 दिवस आला। एक लेडीज होत्या, त्या 2 ते 3 दिवस आल्या, नंतर त्या शाळेत होत्या, त्याच्यामध्ये परत नियुक्त झाल्या, तिकडे जायला लागल्या। म्हणजे परत जी आहे तीच अवस्था झालेली आहे। प्रशासनाला 10 वेळा सांगितलं, बीडीओंशी संपर्क साधला, केंद्र प्रमुखांशी साधला, तर ते एकमेकांच्यावर ढकलाढकली करण्याचा प्रयत्न करतात। बीडीओ सांगतात केंद्र प्रमुखांना सांगा, केंद्र प्रमुख सांगतात बीडीओ। आज परत संपर्क साधला, ते सांगतात तुमच्या इथे शिक्षक आहे तो नियुक्त केलेला आहे दुसरा। मग आम्हाला तोच पाहिजे असं नाही, आम्हाला कोणता तरी त्याच्या बदली किंवा तोच असा कोणता तरी आम्हाला शिक्षक तर द्या, अशी आम्हाला त्याच्यासाठी लोकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे। जर 1 ते 2 दिवसात शिक्षक नियुक्त नाही झाला तरी ते शिक्षक पालकांनी आजच शाळेला टाळं सुटलेलं आहे। त्यांनी उद्यापासून मुलांना शाळेतही न पाठवण्याचा निर्णय घेतलेला आहे।